आज आपण खव्याचे गुलाबजामुन करून घेणार आहोत। त्याच्यासाठी आपण हे अर्धा किलो खवा घेतलेला आहे। खवा कालच आणून ठेवलेला फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे घट्ट झालेला आहे आणि अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे त्यात मिक्स करायला। चला आपण पहिल्यांदा गोळ्या करून घेऊया। खवा फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे घट्ट झालेला आहे, त्याच्यासाठी आपण या किसणीने ना पहिल्यांदा खवा असा किसून घेऊया। हे असं आपण हे करून घेतलेलं आहे। आता यात आपण परत मैदा मिक्स करूया। अजून थोडं राहिलेलं आहे माझं किसायचं, किसून घेते। आता आपण यामध्ये अर्धी वाटी मैदा टाकून घेऊया पहिल्यांदा, नंतर या आपला खवा टाकून घेऊया। यामध्ये आपण थोडी वेलची पूड तयार करून घेतलेली आहे, ती पण टाकून घेऊया आणि हे सगळं एकजीव करून घेऊया। आपला गोळा आता तयार होत आलेला आहे। चला तर आता आपण गोळ्या करून घेऊया। बारीक बारीक गोळ्या करून घेऊया आपण आता। गोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत। अर्धा किलो खव्याच्या 50 ते 55 गोळ्या तयार झालेल्या आहेत आपल्या। चला आपल्या आता गुलाबजामुनचे गोळे तयार करून झालेले आहेत। आपण त्याच्यासाठी आता पाक बनवून घेऊया। त्याच्यासाठी लागणार साहित्य 1 वाटी साखर, 1 वाटी पाणी, वेलची पूड। चला आता तेल गरम करायला ठेवलं, आपण गुलाबजामुन तळून घेणार आहोत आणि इकडे आपण हे करायला ठेवले, पाक करायला ठेवलेला आहे। चला तर आपलं तेल गरम झालेलं आहे, आपण बघूया। तेल गरम झालेलं आहे, आपण आता मंद आचेवर आपल्या ह्या गुलाबजामुनाच्या गोळ्या तळून घेऊया। ही माझ्या मुलानं बनवलेलं आहे। माझ्या मुलानं ते मोदक आकार लहान मुलानं बनवलेला आहे, बघू शकता तुम्ही। आता हे भाजायला लागले आपले, आपण काढून घेऊया। पाकात आपण आता वेलची पावडर टाकून घेऊया। चला आता आपण आपले गुलाबजामुन पाकात टाकून घेऊया। चला तर आता आपले गुलाबजामुन खाण्यासाठी तयार झाले।